हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पेंडिंग स्ट्रेस बघितलं होतं, त्यावरचे न्यूमरिकल्स बघितले. आता आपण शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम बघू, त्याच्यावरचे न्यूमरिकल्स बघू. आधी आपण सिंगल शियर आणि डबल शियर स्ट्रेस काय असतं ते बघू. इथे मी दोन प्लेट्स घेतलेल्या आहेत. ते दोन प्लेट्स विथ द हेल्प ऑफ रिवेट मी जॉईन केलेल्या आहे. ही 1 नंबरची प्लेट आणि ही 2 नंबरची प्लेट. ह्या दोघी प्लेट विथ द हेल्प ऑफ रिवेट मी जॉईन केलाय आणि दोघी प्लेटच्या एंडला मी काय केलंय, एक फोर्स पी अमाऊंटचा मी अप्लाय केलेला आहे. तो अप्लाय केल्यानंतर ह्या फोर्समुळे ही प्लेट इकडे जायचा प्रयत्न करेल, ह्या फोर्समुळे ही प्लेट इकडे जायचा प्रयत्न करेल आणि जॉईंट हा वीक असतो, तर त्यामुळे हा रिवेट फेल व्हायचा प्रयत्न करेल. त्यामुळे तो रिवेट फेल कसा होईल, अशा प्रकारे तो रिवेट फेल होईल. ठीक आहे. आणि ज्या एरियाला किंवा ज्या प्लेनला, हा एकच प्लेन इथे रिवेट फेल होईल ना, तर त्या प्लेनला काय म्हणणार आपण, प्लेन ऑफ फेल्युअर. मग सिंगल शियर स्ट्रेस काय असणार आहे, फोर्स अपॉन एरिया पी दॅट, आणि एरिया काय, π/4 d². त्यानंतर डबल शियर म्हणजे काय असतं, आता इथे मी 3 प्लेट घेतलेल्या आहे, 1 2 3 ह्या 3 प्लेट घेतलेल्या आहे आणि त्या प्लेटला मी V अमाऊंटचा एक फोर्स अप्लाय केलाय. फोर्स अप्लाय केल्यानंतर ती जी काही प्लेट आहे, तो जो काही रिवेट आहे, तो रिवेट काय होईल, ब्रेक व्हायचा प्रयत्न करेल. तो अशा प्रकारे ब्रेक व्हायचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे ब्रेक झाल्यानंतर प्लेन ऑफ फेल्युअर किती असेल, ह्या प्लेनला तो फेल होतोय, हा 1 नंबरचा प्लेन ऑफ फेल्युअर, आणि ह्या प्लेनला दुसरं परत तो ब्रेक पण होतोय. ठीक आहे, रिवेट. हा दुसरा प्लेन ऑफ फेल्युअर म्हणजे काय झालं, जे काही तुमच्या प्लेट्स असतील किंवा मग जिथे प्लेन ऑफ फेल्युअर 2 असतील त्याला डबल शियर, तिथे डबल शियर स्ट्रेस जनरेट होतो असं म्हणायचं, आणि जिथे प्लेन ऑफ फेल्युअर एकच असेल तिथे सिंगल शियर स्ट्रेस जनरेट होतो असं म्हणायचं. मग डबल शियर स्ट्रेस फोर्स अपॉन एरिया, फोर्स लिहिला, एरिया लिहिला π/4 d². पण इथे एरिया किती आहे, इथे प्लेन ऑफ फेल्युअर किती 2 आहे म्हणून इंटू 2 केलं मी. राईट. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघू, शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ओव्हर रेक्टँग्युलर सेक्शन. रेक्टँग्युलर सेक्शन असेल, हे झालं प्लेटचं. आता जर सेक्शन रेक्टँग्युलर असेल तर शियर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन विचारलं जात नाही म्हणून इथे मी डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला सांगते. शियर स्ट्रेस क्यूने डिनोट करतो. इंटेन्सिटी ऑफ अ शियर स्ट्रेस असते ती इज इक्वल टू SAY अपॉन IB. क्यू म्हणजे काय, शियर स्ट्रेसची इंटेन्सिटी आहे. ठीक आहे, इंटेन्सिटी ऑफ शियर स्ट्रेस आहे. त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, इथे दाखवते मी. त्यानंतर फॉर्म्युलामध्ये काय होतं, S होता, हा S आहे. तर Sचा मिनिंग काय होतो की शियर फोर्स, ते जे काही ऑब्जेक्ट आहे किंवा रेक्टँग्युलर सेक्शन आहे त्यावर किती शियर फोर्स ऍक्ट होतो किंवा. त्यानंतर ए म्हणजे काय आहे, एरिया ऑफ द बीम अबोव द लेअर अंडर द कन्सिडरेशन. एरिया ऑफ द बीमचा एरिया किती आहे, पुढे काय सांगितलं, अबोव द लेअर अंडर कन्सिडरेशन. आता मला ज्या लेअरला, आता हा एक सेक्शन आहे, इथे जर मला शियर स्ट्रेस फाइंड आउट करायला सांगितला तर त्या लेअर पर्यंत NA पासून किती एरिया होतो, तो एरिया म्हणजे झाला हा ए. त्यानंतर नेक्स्ट आहे Y बार म्हणजे काय आहे, डिस्टन्स ऑफ द CG ऑफ द एरिया कन्सिडर्ड फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस. ज्या एरियाला किंवा ज्या लेअरला तुम्हाला शियर स्ट्रेस फाइंड आउट करायचं आहे त्या एरियापर्यंतचं डिस्टन्स न्यूट्रल ऍक्सिस पासूनचं, ते म्हणजे तुमचं झालं Y बार. म्हणजे ह्या लेअरला जर मला इथे जर मला फाइंड आउट करायचा असला शियर स्ट्रेस, तर NA पासूनचे ह्या लेअर पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे झालं ते Y बार. I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, हे तुम्हाला माहिती. B म्हणजे काय, I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. B म्हणजे काय, विड्थ ऑफ सेक्शन ऍट डिस्टन्स Y फ्रॉम NA, सेक्शनची विड्थ आहे. त्यानंतर AY म्हणजे काय, हा टोटल AY पण तुम्ही म्हणू शकता. AY बार त्याचा मिनिंग काय होतो, मोमेंट ऑफ द एरिया अबोव द लेअर कन्सिडर्ड अबाउट द न्यूट्रल ऍक्सिस. AY बार म्हणजे काय, मोमेंट ऑफ द एरिया आहे. ठीक आहे, बघा इथे एक रेक्टँगल सेक्शन मी ड्रॉ केलेलं आहे, त्याची विड्थ B आहे आणि डेप्थ D आहे. न्यूट्रल ऍक्सिस मी इथे ड्रॉ केला आणि त्याची शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम सुद्धा ड्रॉ केली. शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम मध्ये काय होतं, तुम्ही बघितला शियर स्ट्रेसचा एक फॉर्म्युला बघितला, दॅट इज SQ, दॅट इज शियर स्ट्रेस इंटेन्सिटी इज इक्वल टू SAY बार अपॉन IB. हा फॉर्म्युला बघितला आपण.
जर आणि शियर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, न्यूट्रल ऍक्सिसला जिथे बेंडिंग स्ट्रेस मॅक्झिमम असते तिथे काय असतं तुमचं जिथे बेंडिंग स्ट्रेस 0 असतं तिथे शियर स्ट्रेस काय असतं, मॅक्झिमम असतं. आपण बेंडिंग स्ट्रेसची डायग्राम बघितली, मी इथे तुम्हाला हलकीशी ती परत ड्रॉ करून दाखवते. अशी आपण एक डायग्राम बघितली बेंडिंग स्ट्रेसची. न्यूट्रल ऍक्सिस जो इथे असणार आहे, न्यूट्रल ऍक्सिसला बेंडिंग स्ट्रेस काय असतो, 0 असतो. तिथे शियर स्ट्रेस काय असतो, मॅक्झिमम असतो. आणि इथे 0 कसा होतो शियर स्ट्रेस, कारण AY काय सांगितलंय, मोमेंट ऑफ द एरिया सांगितलेला आहे अबोव द न्यूट्रल ऍक्सिसचा. याच्या वर काहीतरी एरिया आहे का, नाहीये. म्हणून इथे जे काही AY काय होऊन जाईल, ते 0 होऊन जाईल. म्हणून इथे उरतं काय, S/IB. ठीक आहे. म्हणून इथे जो काही शियर स्ट्रेस जनरेट होतो तो काय असतो, मिनिमम असतो, तो 0 असतो. इथे 0 शियर स्ट्रेस जनरेट होतो. आणि जिथे बेंडिंग स्ट्रेस 0 असते तिथे शियर स्ट्रेस मॅक्झिमम असतो. आणि जिथे बेंडिंग स्ट्रेस मॅक्झिमम असते तिथे शियर स्ट्रेस काय असतो, 0 असतो. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, एव्हरेज शियर स्ट्रेस फॉर रेक्टँग्युलर सेक्शन. याचे डेरिव्हेशन तुम्हाला येत नाही, ते डायरेक्ट फॉर्म्युले मी तुम्हाला सांगते. एव्हरेज क्यू काय आहे, शियर स्ट्रेस इंटेन्सिटी. एव्हरेज शियर स्ट्रेस फॉर रेक्टँग्युलर सेक्शन तो काय असणार आहे तुमचा, S/एरिया. एस म्हणजे काय, शियर फोर्स, दॅट इज P. आपण तिथे P सांगितलेलं आहे. आपण एव्हरेज शियर स्ट्रेस फॉर रेक्टँग्युलर सेक्शन इज इक्वल टू S/A. ए काय असणार रेक्टँग्युलर सेक्शनचा, B/D. एरिया असणार आहे B/D. त्यानंतर आता मला हा एव्हरेज क्यू मॅक्सिमम शियर स्ट्रेस जो काही असणार आहे तो मॅक्सिमम कसा फाइंड आउट करणार रेक्टँगल साठी, तर तो काय असतो 3/2 क्यू ऍव्हरेज इतका तो क्यू मॅक्झिमम असतो. ठीक आहे. तो 3/2 म्हणजे काय, 1.5 क्यू ऍव्हरेज. हा झाला रेक्टँगलचा शियर स्ट्रेसचा मॅक्झिमम शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला. आणि ऍव्हरेज शियर स्ट्रेस रेक्टँग्युलर सेक्शनसाठी तुम्ही कसा फाइंड आउट करणार, शियर फोर्स अपॉन एरियाने फाइंड आउट करणार. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे झालं शियर स्ट्रेस फॉर रेक्टँग्युलर सेक्शन. आता त्याचे आपण फॉर्म्युलेज बघणार आहोत. हे फॉर्म्युलेज बघितले, आता त्याचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. पहिलं न्यूमरिकल आहे अ रेक्टँग्युलर सेक्शन 100 mm वाईड. मी जसं डेटा वाचते तसं मी लिहून घेणार. गिव्हन, आपण नेहमीप्रमाणे लिहून घेतो. गिव्हन अ रेक्टँग्युलर सेक्शन 100 mm वाईड, दॅट इज वाईड म्हणजे काय, त्याची विड्थ दिलेली आहे, ती दिलेली 100 mm. हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज I मला गिव्हन आहे, तो किती दिलेला आहे, 6.67 × 10⁻⁷ mm⁴ दिलेला आहे. इज सब्जेक्टेड टू अ शियर फोर्स. शियर फोर्स आपण कशाने डिनोट करतोय, यसनी. तो किती दिलेला आहे, 100 kN. Find the moment of area of the section under consideration corresponding to shear stress of 4 MPa. शियर स्ट्रेस दिलेला आहे, दॅट इज क्यू पण गिवन आहे मला, तो दिलेला आहे 4 मेगापास्कल. 4 मेगापास्कल म्हणजे काय, 4 Nm/mm² गिवन आहे. त्यानंतर फाइंड आउट काय करायचं सांगितलं, फाइंड द मोमेंट ऑफ एरिया ऑफ अ सेक्शन अंडर कन्सिडरेशन. तुम्हाला मोमेंट ऑफ एरिया फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, दॅट इज AY फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मोमेंट ऑफ द एरिया अबोव द लेअर कन्सिडर्ड अबाउट द न्यूट्रल ऍक्सिस अंडर कन्सिडरेशन करस्पॉन्डिंग टू शियर स्ट्रेस 4 MPa. शियर स्ट्रेसची इंटेन्सिटी 4 MPa दिलेली आहे. आणि मोमेंट ऑफ एरिया दॅट इज AY फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे डेटा गिवन आहे, आपल्याला माहिती आहे, तुम्हाला शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला माहिती आहे रेक्टँग्युलर सेक्शनसाठी. क्यू इज इक्वल टू SAY/IB. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला ही टर्म फाइंड आउट करायची, बाकीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, तर आपण तिथे काय करणार, व्हॅल्यू फक्त पुट करायच्या त्या दिलेल्या आहे त्या. इथे न्यूटन मध्ये आहे, इथे किलो न्यूटन मध्ये आहे, आपण ते किलो न्यूटन मध्ये करून घेऊ. किलो न्यूटनचे न्यूटन मध्ये करताना × 10⁻³ ने आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय करायचंय.
जस्ट मी व्हॅल्यू पुट करणार. क्यू दिलेला आहे मला 4 MPa, एस मला गिवन आहे दॅट इज 100 × 10⁻³ ए वाय बार मला फाइंड आउट करायचा आहे. मी जसाचा तसा तो लिहून घेणार. मोमेंट ऑफ एरिया आहे तो आय मला गिवन आहे दॅट इज 6.67 × 10⁻⁷. बी मला गिवन आहे दॅट इज 100. आता मी फक्त व्हॅल्यू पुट ह्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहे. ए वाय बार मी काढून घेणार. हे जसंच तसं ठेवणार. हे इकडे जाताना काय होईल, हे ए वाय बार असं इकडे जसंच तसं ठेवेल. हे इकडे जाताना मल्टिप्लाय होईल 4 × 6.67 × 10⁻⁷ × 100. आणि हे इथे मल्टिप्लायला आहे तर इकडे जाताना काय होईल, डिवाइडला जाईल 100 × 10⁻³ आणि जे काही माझी त्यानंतर मी कॅल्सीमध्ये ते सॉल्व्ह करेल. कॅल्सीमध्ये सॉल्व्ह केल्यानंतर जे काही आन्सर येईल ते मी इथे फायनल आन्सर लिखेल. 4 × 6.67 × 10⁻⁷ 10⁻⁷ × 100 divided by 100 × 10⁻³ that is 266.800 266.8 × 10⁻³ आता ए वाय बारचे युनिट काय असणार आहे, वाय बारचे युनिट काय, वाय बारचे युनिट आहे mm, एरियाचं युनिट काय mm², म्हणून काय युनिट येणार आहे mm³. हे झालं मुवमेंट ऑफ एरिया. इतकं इझी आहे सगळं. फक्त हा फॉर्म्युला बाय हार्ट लर्न करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. A beam of 100 mm wide and 250 mm deep subjected to a shear force. मी गिव्हन जसं तसं प्रॉब्लेम रीड करताना लिहून घेईल. A beam of 100 mm wide that is B is equal to 100 mm and 250 mm deep that is D subjected to a shear force of 40 kN. shear force दिलेला आहे S is equal to 40 kN मला गिवन आहे. त्यानंतर ॲट अ सर्टन सेक्शन फाइंड द मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. आपल्याला काय सांगितलेलं आहे, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. दॅट इज क्यू मॅक्स फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. अँड ड्रॉ द शिअर स्ट्रेस व्हॅरिएशन डायग्राम. आणि शिअर स्ट्रेसची व्हॅरिएशन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. मला माहिती आहे त्यांनी सांगितलेलं एक बीम दिलेला आहे 100 mm वाईड. इथे बी लिहिते मी. 100 mm वाईड आणि डेप्थ दिलेली आहे त्याची 250 mm. डेप्थ दिलेली आहे त्याची. आणि त्यानंतर शिअर फोर्स दिलेला आहे आणि क्यू मॅक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. द रेक्टँगल सेक्शन आहे तर मला माहिती क्यू मॅक्स कसा फाइंड आउट करणार आहे मी. विड्थ आणि डेप्थवरनं मला माहिती तो रेक्टँग्युलर सेक्शन आहे. तर क्यू मॅक्स कसा फाइंड आउट करणार रेक्टँग्युलर सेक्शनचा 1.5 क्यू ॲव्हरेज किंवा मग 3/2 क्यू ॲव्हरेज. ठीक आहे. आपण आताच बघितलं थोड्या वेळापूर्वी. त्याच्या आधी मला क्यू ॲव्हरेज फाइंड आउट करून घ्यावा लागेल. रेक्टँग्युलर सेक्शनसाठी शिअर स्ट्रेस ॲव्हरेज कसा फाइंड आउट करतो आपण, S/B × D दॅट इज S/ एरिया. एस काय आपल्याकडे 40 kN आहे तर आपण त्याला न्यूटन मध्ये करून घेऊ. 40 kN न्यूटन मध्ये करताना × 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. 40 × 10⁻³ डिवाइड बाय बी मला दिलेला आहे 100 mm. त्यानंतर डी मला दिलेला आहे 250 mm. आणि हे आपण कॅल्सीमध्ये जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं 1.6 N/mm².
हे आपल्याला आन्सर मिळतं. आता मला क्यू ॲव्हरेज मिळाला, मी क्यू मॅक्स इझिली फाइंड आउट करू शकणार आहे. क्यू मॅक्स इज इक्वल टू 1.5 इंटू 1.6 आणि त्यानंतर ते कॅल्सीमध्ये तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचं. 1.5 इंटू 1.6 ते आन्सर येतं 2.4 आणि युनिट काय असणार आहे शिअर मॅक्झिमम शिअर स्ट्रेसचं न्यूटन पर mm स्क्वेअर. ऑफकोर्स न्यूटन पर mm स्क्वेअर असणार आहे. क्यू मॅक्स मी इथे फाइंड आउट केला. ठीक आहे, इथे आपला प्रॉब्लेम. आणि त्यानंतर त्यांनी शिअर स्ट्रेस व्हॅरिएशन डायग्राम सांगितलेली आहे. मी इथे ड्रॉ करते. इथे न्यूट्रल ऍक्सिस मी दाखवून देते, NA दाखवून देते. शिअर स्ट्रेस व्हॅरिएशन डायग्राम अशी असते, इथे 0 असतं एंडला आणि मॅक्झिमम कुठे असतं न्यूट्रल ऍक्सिसला असते. तर ही मॅक्स दाखवेल आणि त्याची व्हॅल्यू लिहून टाकेल. ती किती आली 2.4 न्यूटन पर mm स्क्वेअर. इथे आपला प्रॉब्लेम संपला.